वरदे कामरूपिणे विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे शांतिर्भवतु मे सदा। जय बोलो देवादेव मूला श्री आदिनाथ भगवान की, पार्श्वनाथ भगवान की, महावीर भगवान की, अनंत अनंत सिद्ध परमेश्वर भगवान की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणी आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य गुरु सन्मति सागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु आचार्य गुरु चंद्रप्रभ सागर जी महाराज की, समस्त मुनि संघ की, याच्या अगोदर आदरच्या क्लासमध्ये पंडित ज्ञानत्रयजी कृत छडाला ह्या ग्रंथामध्ये अगोदर 5 ढाली पूर्ण झालेले आहेत. आज आपण 6वी ढाल पाहायची आहे आणि त्या 6व्या ढालीमध्ये सर्वप्रथम मंगलाचरण करायचं आहे. ओंकार मझार पंच परमपद वसत हे, तीन भुवन में सार वंदो मन वच काय कर. संपूर्ण लोक में ओंकार अर्थात ओम में पंच परमेष्टि विराजमान है. तीन लोक में जो सार है उसे मैं मन वचन काय से नमस्कार करता हूँ. मंगलाचरणमध्ये सांगितले की संपूर्ण ह्या 3 लोकांमध्ये सर्वात उत्कृष्ट ओम आहे आणि ह्या ओममध्ये पंचपरमेष्ठी विराजमान आहे आणि हे पंचपरमेष्ठी ह्या 3 लोकांमध्ये अतिशय उत्तम वस्तू म्हणा किंवा अतिशय उत्तम ग्रहण करण्यायोग्य आहे. आणि ह्या पंचपरमेष्ठींना मी मन वचन कायपूर्वक नमस्कार करतो असं सांगून आज आपण 6व्या ढालीला सुरुवात करायचं आहे. पंडित ज्ञानत्रयजी कृत छडाला ह्या ग्रंथामध्ये आपण आज 6वी ढाल पाहायचं आहे. भोंदू धनहीन अग करे, अगद से धन नहीं होय, धर्म करत धन पाये, मन वच जानो सोय. भो मनीषी म्हणजे भो ज्ञानी, मूर्ख बनकर धन संचय करता आहे. आपण अज्ञानी होऊन धनाला मिळवण्याचा प्रयत्न करतो, मात्र उद्यम मेहनतचे धन नाही. आता फक्त काहीतरी काम केलं, कष्ट केलो तरच धन मिळतं असं नाही. धर्म करोगे तो धर्म के साथ धन भी मिलेगा, ऐसा मन वचन काय से जानना चाहिए. मग आपण धर्म केलो तर धर्माच्या निमित्तानं पुण्याचा लाभ होतो आणि ह्या पुण्याच्या निमित्तानं धनाचं इन्कम होतं, धन मिळतं. म्हणून अशा ह्या धर्माला मी मन वचन कायपूर्वक जाणून घेऊन त्याला मी शरण जातो. आपण धन मिळवण्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे बघत नाही, परंतु धर्म केल्यानं हे धन मिळतच असतं. आणि धन हे त्यालाच मिळतं ज्याचं पूर्वभावातलं पुण्य आहे, ज्याचं पूर्वभावातलं पुण्य आहे. आणि यात पुण्याच्या निमित्तानं धन येणार आहे, परंतु ते धन मिळवत असतानासुद्धा न्यायोपार्जित धन पाहिजे, दुसऱ्याचं अन्याय केलेलं नको आणि कुठल्याही प्रकारची जीवांची हिंसा अत्याचार आदी केलेले नसावे. तेच धन योग्य आहे आणि तेच धन धर्मालाही उपयोग करू शकतो. ह्या जगामध्ये धनाचे 3च गती आहेत. किती गती आहेत? 3 गती आहेत. एक ते धन धर्मासाठी दान देणे, दुसरं आहे त्या धनाचं स्वतःच्यासाठी सदुपयोग करून घेणे आणि तिसरं आहे ते धन वाईट कार्याला किंवा व्यर्थच जाणार आहे. म्हणून सर्वात उत्तम कुठलं आहे? धर्मासाठी दान देणे.
2 नंबर स्वतःच्या जीवनामध्ये त्याचा उपभोग घेणे. आणि तिसरं आहे अधम, म्हणजे ते धनाचं व्यर्थ जाणार आहे. काही जण लोक धनाला धन, गाठेला गाठ मारून ठेवल्यासारखं धन तर साठवत जातात, परंतु ते धन त्यालाही मिळत नाही, दुसऱ्याला मिळत नाही, ते व्यर्थ नष्ट होऊन जातं. म्हणून धन मिळवण्यासाठी धर्म पाहिजे. जसं आपण सूर्योदय झाल्यानंतर एखादा व्यक्ती सूर्याकडं पळत आहे, सूर्याच्या दिशेनं म्हणजे पूर्व दिशेला पळत आहे. तर पूर्व दिशेला पळत असताना त्याची सावली कुणीकडे पडणार? समोर काय मागं? कुठं? पाठीमागं पडणार. आणि तोच सूर्य संध्याकाळच्या वेळेला पश्चिम दिशेला आहे आणि हा व्यक्ती पूर्व दिशेला पळत आहे, त्याची सावली कुणीकडे असणार? पूर्वेला असणार. तसं सावली हे धनासारखं आहे. सावली हे धनासारखं आहे. आणि आपण जर का त्या सूर्याच्या पाठीमागं जात असताना, सूर्याकडे बघून जात असताना त्याची सावली पूर्व दिशेला पाठीमागं आहे. तसं सूर्य हा धर्म आहे, सूर्य हा धर्म आहे आणि सावली हे धन आहे. धर्माकडे जात असेल तर धन आपल्या मागं लागणार आहे. आणि आपण सावली म्हणजे धनाकडे, धनाच्या निमित्तानं पळत असेल तर धर्माला आपण सोडून देतो. परंतु प्रतिक्रममध्ये आम्हाला सांगितले, धर्म सर्व सुखा करो हित करो, धर्मं बुधांचिन्मते, धर्मेणैव समाप्ते शुष्कं, धर्माय तस्मै नमः, धर्मान्यस्तसुहृद्भवभृतां, धर्मस्य मूलं दया, धर्मे चित्तमहं ददे प्रतिदिनं, हे धर्म मां पालय. मी धर्माला नमस्कार करतो, धर्म मला सहाय्यता करणार आहे. आणि ह्याच प्रकारे प्रत्येक ठिकाणी आपल्याला धर्मच आपल्याला ह्या संसार समुद्रातून तारणार आहे. म्हणून धर्माचं आपण पालन करायला पाहिजे, तर आपल्याला धर्म तारणार आहे. ह्या प्रकारे परत पुढं सांगतात, मत जिय सोच चिंतवे, होनहार सो होय, जो अक्षर विधना लिखे ताही न मिटे कोय. हे महात्मन, चिंता मत करो, जो होना है दैव में है सो होगा, जो विधि शास्त्र में लिखी है सो किसी ने मिटाने से नहीं मिटती है. या ठिकाणी पुरुषार्थ किंवा नशिबाला इथं सांगितलेलं आहे. जसं, हे आत्मन, चिंता कुठल्याही गोष्टीची करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, असं म्हणणार इथं चालणार आहे काय? नाही. चिंता कुठल्याही गोष्टीची करायची नाही, जे नशिबात आहे ते होणार आहे, असं काही जणांचं मत आहे. त्या प्रकारे जे नशिबात आहे ते होणार आहे असं म्हणून काही जण पुरुषार्थच करत नाही. जे नशिबात आहे त्या प्रकारे शास्त्रामध्ये किंवा चित्रगुप्ताने त्यांच्या कर्माच्या लिस्टमध्ये जे काही प्रत्येक जीवाचं काय आहे ते लिहून ठेवलेलं आहे असं मानलं जाते. परंतु जैन धर्मामध्ये स्वयं किए जो कर्म शुभाशुभ फल निश्चय ही वे देते, करे आप फल देय अन्य तो स्वयं किए निष्फल होते. ज्याचं जे कर्म केलेलं आहे त्यानं तोच कर्म त्याचंच तो फेडतो. स्वतः मी कर्म केलो तर माझं कर्म तुम्ही फेडणार आहे काय? किंवा तुम्ही कर्म केलेलं मी फेडणार आहे काय? तसं ज्याचं जो कर्म आहे त्याचं तो फल देणार आहे. मी केलेलं तुम्ही ते भोगणार नाही, तर तुम्ही केलेलं मी भोगणार नाही. ह्या प्रकारे सर्व काही नशिबावर राहून चालत नाही. स्वतःच्या पुरुषार्थावर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ आहेत. किती पुरुषार्थ आहेत? 4 पुरुषार्थ आहेत. ह्या 4 पुरुषार्थापैकी आपण किती पुरुषार्थ करतो? अर्थ आणि काम. धर्म, काही जण धर्म करतात
सर्व लोक अर्थ म्हणजे धनसंपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात. धर्म, अर्थ, काम, पंचेंद्रिय विषय भोगामध्ये तर सर्वच लागले. आणि मोक्ष पुरुषार्थ कोण करतं? आता ह्या 4 पुरुषार्थापैकी आम्ही तर चारपैकी 2 पुरुषार्थ करतो. कुठले? धर्म आणि मोक्ष. तुम्ही ह्या दोन्हीच्या मधलं अर्थ आणि काम. परंतु ह्या अर्थ आणि काम ह्या पुरुषार्थापासून पुढं जाऊन धर्म आणि मोक्ष जोपर्यंत पुरुषार्थ करणार नाही तोपर्यंत मोक्ष तुम्हाला मिळणार नाही. म्हणून सर्व काही नशिबावर सोडून चालत नाही. आपण आपल्या पुरुषार्थाने आपले भवितव्य म्हणजे भविष्य आपण घडवायचं आहे आणि ह्या भविष्यानंच आपल्याला मोक्षाची प्राप्ती मिळणार आहे. परत पुढे सांगतात, यद्दापि द्रव्य की चाह में पैठे सागर माही, शैल चढे वश लाभ के धनी को पावे नाही. हे आत्मन, वास्तव में अर्थ म्हणजे पैसे, अर्थ के लिए जीव सागर के किनारे भी बैठे रहते हैं, कष्ट सहते हैं, और जो अर्थ बढ़ता है उतना ही लोभ बढ़ता है. पर्वत के समान लोभ ऊंचा होता है, लोभ बढ़ने पर लाभ नहीं होता. ज्या प्रकारे एखादा जीव धन मिळवण्यासाठी काय कष्ट करत नाही, अनेक प्रकारचे कष्ट करतो आणि ह्या कष्टाच्या निमित्तानं कुणाचीही चाकरी करतो, कुणाचीही कोण आहे काय आहे आपण काही बघत नाही, फक्त धन मिळवतो. त्याच्यामध्ये न्याय अन्याय आधी पाहत नाही. आणि याच्यामध्ये एक गोष्ट मला एक आठवली. एक व्यक्ती त्याच्या घरामध्ये अनेक प्रकारचे प्राणी होते आणि तो धन मिळवण्यासाठी नवीन वेगवेगळे प्राणी घेण्यासाठी अनेक प्रकारचे कष्ट करत होता. एकदा नदीला पूर आलेला होता. काय आला होता? नदीला पूर आलेला होता आणि धन मिळवण्यासाठी नदीच्या काठाला थांबतो आणि पाहतो नदीच्या प्रवाहामधून एखादं मोठं लाकडाचा खोंडका जर का आला तर पवत जाऊन त्या लाकडाच्या खोंडक्याला धरतो आणि पवत कडेला घेऊन येतो आणि साठवून ठेवतो आणि योग्य वेळ आल्यानंतर विकतो आणि त्याच धनसंपत्तीनं वेगवेगळे प्राणी घेत असतो. आणि अशी घटना एकदा राजमहालातून राजकुमारी पाहते, राणी पाहते. ती विचार करते राणी की हा व्यक्ती किती गरीब आहे आणि ह्या व्यक्तीकडे धनसंपत्ती कमी आहे असं समजून ती मदत करण्याच्या विचारानं त्याला बोलवते आणि विचारते की तुम्हाला काय पाहिजे, एवढं कष्ट करत आहे, पुरामध्ये जाऊन त्या पुराच्या प्राण्याच्या प्रवाहातून लाकडाला बाहेर काढून तुम्ही विकत आहे, जर का धनसंपत्ती कमी असेल तर सांगा, आम्ही तुम्हाला देतो. असं सांगितल्यानंतर तो व्यक्ती सांगतो की माझ्या घरामध्ये फक्त 2 बैलाची जोडी राहिल्यात. कशाची? बैलाची 2 जोडी राहिल्यात. ते बैलाची जोडी घेण्यासाठी मी कष्ट करत आहे. मग राजा म्हणतो की आमच्या गोशाळेमध्ये तुला कोणतं बैल पाहिजे आणि कसलं पाहिजे तसलं घेऊन जा. मग असं राजा सांगितल्यानंतर हा व्यक्ती जातो. हजारो गैरं असतात, हजारो बैलादी असतात. त्या पूर्ण मोठ्याच्या गोट्यामध्ये जाऊन येतो तर त्याला कुठलाही बैल पसंत होत नाही. मग असं पाहिल्यानंतर राजा विचारतो, नेमकं तुला कुठल्या जातीचा आणि कुठल्या कसल्या प्रकारचा बैल पाहिजे हे तर एकदा सांग. मग त्यावेळी तो व्यक्ती म्हणतो, तर माझ्याकडं सोन्याचं मोर, सोन्याचा घोडा, सोन्याचा हत्ती, सोन्याचं पोपट, सोन्याचा मोर असे वेगवेगळे प्राणी आहेत. आता मला सोन्याचे 2 बैल पाहिजेत म्हणतोय. मग गाड्या राजाच्या गोट्यामध्ये ठेवते काय?
नाही, जिवंत बैल होती, परंतु सोन्याचे नव्हते. असं राजानं ऐकल्यानंतर राजा म्हणतो, आता ह्या व्यक्तीला आपण काही सांगू शकत नाही, त्यामुळे तिने सोडून देतात. मग परत दुसऱ्या दिवशी लाकडं घेण्यासाठी नदीच्या प्रवाहामध्ये जातो. नदीच्या प्रवाहामध्ये एवढं पाणी जोरात आलेलं असतं की लाकडासोबत तोही निघून जातो आणि मरून जातो. म्हणजे लोभ हा व्यक्तीला कोणकोणत्या परिस्थितीमध्ये घेऊन जातं. त्याला पोट भरण्याची किंवा जीवन चालवण्याची त्याला काळजी नव्हती. त्याला सोन्याचं परिग्रह म्हणजे प्राणी गोळा करण्याची भावना होती. असा ह्या लोभ म्हणजे हा व्यक्ती काय योग्य आहे काय अयोग्य आहे, न्याय अन्याय आदी काही विचार न करता त्याच्यामध्ये लोभामध्ये एवढं जातो की आपलं जीवन त्याच्यामध्ये नष्ट करतो. लोभ हा असा आहे जसं डोंगरासारखं आहे. कशासारखं? डोंगरासारखं. जर का ह्या आणि धर्म एक असा आहे, जर का तुम्ही समजून घेतला तर सोपा आहे का अवघड आहे? आवाज येईना मला. सोपा आहे. आणि जर का अवघड आहे म्हटलं तर नाही. जर का सोपा आहे म्हटला तर चिंचेचं पान उचलून ठेवण्यासारखं अतिशय सोपं आहे. कशासारखं आहे? चिंचेचं पान लय वजन असते नाही, एक 10 टन नाही. परंतु अवघड आहे म्हणला तर डोंगराला मिट्टी मारण्यासारखं अवघड आहे. म्हणून आपल्या हातात आहे की सोपं मानायचं की अवघड मानायचं. पर पुढं सांगतात, रात जिन चिंता 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 माही जले मत जीव सो दिना सो पायगा अधिक न मिले दिसदीव. हे मानव, दिन रात चिंता का चिंतन जीव मानव करता है. चिंता की अग्नि में जलता है. जो पुण्य कर्म पूर्व में किए उतना ही मिलेगा, अधिक कोई भी नहीं दे सकता. हा जीव रात्रंदिवस चित्तासारखा आहे. चित्ता म्हणजे जसं एखाद्या व्यक्तीला जाळायसाठी अग्नी लावली जाते, ती चित्ता. त्या अग्नीमध्ये मनुष्य जळत असतो, ती चित्ता. चिंता म्हणजे काळजीनं हा जीव मनुष्याचा चित्ता होतो. चित्ता नाही, चित्ता. आता चित्ता म्हणलं आणि कुठं जंगलात उडकला परंतु आपल्याला भवितव्य म्हणजे भविष्य जीवन घडावायचं असेल तर चिंतन करायला पाहिजे. योग्य ते चिंतन करायला पाहिजे आणि ते चिंतन केलं जीवनामध्ये घटवायला पाहिजे आणि घटवलेलं ते आठवायला पाहिजे. त्या प्रकारे आपले हे जीवन चिन्मय होणार आहे. चिन्मय म्हणजे आत्मस्वरूप होणार आहे. ह्या प्रकारे रात्रंदिवस हा जीवानं चिंता म्हणजे काळजी करत राहिलेला आहे. परंतु ती काळजी करून काही उपयोग नाही. जिन धर्माचं आपण चिंतन करून आपले हे जीवन मनुष्य स्वर्गमय मोक्षमय करायचं आहे. कारण चिंता केल्यानं ह्या चित्त म्हणजे मनाचं चित्ता होते. चित्ता म्हणजे मेलेल्या मडासारखं होते. म्हणून ह्या अग्नीला नष्ट करायचं असेल तर आपण पुण्यकर्म करायला पाहिजे. आणि पुण्यकर्म हे पूर्वभावातलं पुण्यकर्म, पुण्यानुबंधी पुण्यकर्म आपल्याला स्वर्गाला मोक्षाला जाण्यासाठी हे निमित्त आहे. म्हणून ह्या धर्माचं आपण चिंतन करून, आत्म्याचं चिंतन करून आपण मोक्षाला जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. जेवढं पूर्वभावामध्ये आपण पुण्य केलं आहे तेवढंच आपल्याला मिळणार आहे. काय तुम्हाला कोण आणून देणार आहे?
तुम्हाला कोणी आणून देणार नाही. मागाशी सांगितलं स्वयं किये जो कर्म शुभाशो. स्वतः पुण्य केलं किंवा पाप केलं ते स्वतःचं कर्म स्वतःलाच मिळणार आहे. स्वतःच कोण घेऊन जाणार नाही, दुसऱ्याचं मी काय घेऊ शकत नाही. म्हणून आपण आपले पुण्य कर्म करून आपल्याला मगाशी जसं सांगितलं धर्मरूपी सूर्याकडे आपण जात असताना आपल्याला धन संपत्ती रूपी सावली आपल्या पाठीमागं म्हणजे धन संपत्ती पाठीमागं लागणार आहे. आणि त्या सावलीच्या पाठीमागं लागलो आणि धर्मरूपी सूर्याला जर का सोडून दिलो तर धन तर काय मिळणार नाही. तुम्ही सावलीला पकडू शकताय काय? तुम्ही तुमच्या सावलीला पकडू शकताय का? नाही. तसं धन संपत्तीला आपण मिळवू शकत नाही पूर्णपणे. ह्या जीवाच्या अंतरंगामध्ये लोभरूपी खड्डा एवढा आहे की ह्या मनरूपी लोभाच्या खड्ड्यामध्ये 3 लोकांची जरी संपत्ती सगळी गोळा करून टाकली तरीसुद्धा खड्डा हा मोकळाच राहतो. कुठल्या कोपऱ्याला जाईल याची शंका येत नाही. म्हणून लोभरूपी खड्डा एवढा मोठा आहे तो कधी भरत नाही. म्हणून लोभ सोडून लोभनीय कर्म सोडून धर्माच्या मागं लागायला पाहिजे. परत पुढे सांगतात लागी धर्मजिन पूजे सत्य कहे सब कोय चित प्रभु चरण लगाये मन वांचित फल होय. हे मानव जिनको प्रभु चरणों की प्रभु भक्ति की लगी लगन है उन जीवों को सत्य ही कहते हैं. मात्र मन से जिन धर्म पूजन मन चाहा फल पाइये. हे भव्य जीवा, ज्याला प्रभूच्या चरणाची भक्ती करायची आहे, जो प्रभू भगवंतांची भक्ती अतिशय मन लावून करतो असा जीव, त्या जीवाकडं सत्य, अहिंसा, आचर्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह किंवा परिग्रह प्रमाण असं हे 5 अनुव्रताला धारण करतो किंवा त्याच्याकडं पुण्य एवढा गोळा होतं की या प्रभू भक्तीनं त्याला न मागता धन संपत्ती मिळत राहणार आहे. मात्र मनाने जिन धर्माची मनवचन कायपूर्वक जिन धर्माचे जर का आपण पूजन केलो तर न मागता ह्या 3 लोकातील संपत्ती आपल्या पाठीमागं लागणार आहे. कोणाच्या मागं लागणार आहे? काल एक गोष्ट सांगितली होतो मी, धन्य कुमार आणि अकृत पुण्य. अकृत पुण्यनं पूर्वभावामध्ये जिनेंद्र भगवंतांच्या धनसंपत्तीचं त्याचं विकून तो त्याच्या पंचेंद्रिय विषयामध्ये त्याचा वापर केला आणि त्या पंचेंद्रिय विषयाचा वापर केल्यामुळं त्याला त्याच भावामध्ये कोड रोग उत्पन्न झाला. अनेक वेगवेगळे रोग, अनेक नाना प्रकारचे दुःख त्याला भोगावं लागले आणि अतिशय संकलेश परिणामानं तो मरून नरकामध्ये गेला आणि नरकामधनं परत निघून अनेक भावामध्ये फिरत थोड्याशा पुण्याच्या उदयानं तो मनुष्य भावामध्ये आला. आणि मनुष्य भावामध्ये आल्यानंतर ज्या घरामध्ये जन्मला होता त्याचे वडील अतिशय श्रीमंत सावकार होते, परंतु हा जीव गर्भामध्ये आलेला त्याचे वडील वारले. आणि जसं मातेचं गर्भ वाढू लागलं तसं सर्व काही धनसंपत्ती नष्ट होत लागली, नष्ट होत गेली. आणि ज्यावेळी गर्भातून या बालकाचा जन्म झाला त्यावेळी त्यांच्याकडं 2 टाईम काही 1 टाईम खाण्यासाठी सुद्धा संपत्ती नव्हती. त्याची आई अतिशय कष्टपूर्वक दुसऱ्यांच्या घरी जाऊन चाकरी काहीतरी काम करून ह्या बालकाचं आणि स्वतःचं पोट भरत होते. असं अनेक ठिकाणी ते कष्ट भोगत थोड्याशा पुण्याचा उदयाला थोडक्यात गोष्ट सांगत आहे मी. एकदा निमित्त मिळालं की मुनी महाराजांना आहारदान देण्याचं. त्या आहारदानाचं पुण्य मिळालं. परत प्रवचन ऐकायचं लाभ मिळाला. प्रवचन ऐकल्यानंतर त्यांना
धर्माच्या उपदेशामध्ये जे श्रावकांचे कर्तव्य आहेत, षट आवश्यक क्रिया आहेत, 11 प्रतिमाचं पालन कसं करावं, व्रत नियम पालन कसं करावं, हे मुनिराज्य धर्माचा उपदेश देत होते. आणि हा बालक अकृत पुण्य त्या धर्माच्या उपदेशाला ऐकून मनामध्ये चिंतन करत होता. त्याच्या मनामध्ये ही भावना झाली की मी व्रत नियम घ्यायला पाहिजे. तिथनं परत तो घरी जायला निघाला. तेवढ्यात घरी जात असताना त्याच्या मागे एक शिव येतं आणि त्याला खाऊन टाकतं. तो तिथं त्याचंच मरण झालं. परंतु अंतिम समय त्याच्या मनामध्ये काय भावना होती? धर्माचं पालन करायला पाहिजे, धर्म व्रत नियम पालन करायला पाहिजे, हीच भावना होती. आणि आहारदान दिलेलं पुण्य, ह्या पुण्याच्या जोरावर तो जीव स्वर्गामध्ये गेला. आणि तिथून निघून तो जीव पुढील भावामध्ये धन्यकुमार झाला. आणि धन्यकुमार हा सामान्य छोट्याशा घरामध्ये जन्मला होता. परंतु ज्या घरामध्ये जन्मला त्या घरामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण झालं. जसं मातेचा गर्भ वाढू लागलं तसं नगरामध्ये त्या घरामध्ये सुखसुविधा, आनंद, धनसंपत्ती वाढू लागली. आणि ज्या वेळेला मातेच्या गर्भातून जन्म झाला आणि जे पोटातील मल असतं ते पुरण्यासाठी त्याचे वडील एका ठिकाणी शेतामध्ये गेले होते. त्या ठिकाणी त्याचं मल पुरण्यासाठी गेल्यानंतर पिढ्यानपिढी शेतकरी जिथं शेती करत होता त्या शेतकऱ्याला कधी धनसंपत्ती सापडलं नाही. परंतु या जीवाच्या पुण्याच्या उद्यामुळे त्याला तिथं धनसंपत्ती मिळाली. असंच प्रत्येक ठिकाणी त्याला जात असताना त्या बालकाच्या निमित्तानं म्हणजे धन्यकुमारच्या निमित्तानं प्रत्येक ठिकाणी त्याला धनसंपत्ती मिळी गेली. आणि तो जीव मोठा झाल्यानंतर दीक्षा घेतले आणि अतिशय कठोर साधना करून सर्वार सिद्धीमध्ये गेले. आणि सर्वार सिद्धीमधला हा जीव नियमानं एक भाव अवतारी असतो. किती? एक भाव अवतारी. म्हणजे सर्वार सिद्धी स्वर्गातून हा जीव मनुष्यामध्ये येणार. आणि मनुष्यामध्ये आल्यानंतर नियमानं त्याच्या योग्य वेळेवर तो दीक्षा घेऊन तो जीव मोक्षाला जाणार. हे पुण्य कशामुळे मिळालं? आहारदान दिल्यामुळं आणि व्रत भावना केल्यामुळं. मग साक्षात व्रतांचं नियमांचं तुम्ही पालन केलं तर मध्ये एक स्टॉप पण मिळणार नाही तुम्हाला. सर्वसिद्धी आधीसुद्धा मिळणार नाही. डायरेक्ट मोक्ष. बायकाचे डायरेक्ट मोक्षच मिळणार. म्हणून विचार करा, चातुर्मास चालू आहे. ह्या चातुर्मासमध्ये नवीन दीक्षा घ्यायचं आहे. ह्या प्रकारे हा जीव प्रभूच्या चरणामध्ये भक्ती जर का केला तर त्या भक्तीच्या निमित्तानं पुण्याचा साठा एवढा गोळा होतो की त्या पुण्याच्या जोरावरनं हा जीव मोक्षाला प्राप्त करू शकतो. आणि ह्या धर्माच्या निमित्तानंच धनसंपत्ती, अभ्युदय सुख, ज्याच्या सुखाची गणना आपण करू शकत नाही असं सुखाला, धनसंपत्तीला तो प्राप्त होतो. परत पुढं सांगतात, वरगृहो मम संयमी देव जैन हो सार, साधर्मी संगती मिलो जबलो हो भो पार. हे भव्यत्तम गुरु निग्रंथ संयमी मुझे मिले, देव आप्त की शरण हो. देव आप्त की शरण हो, व्रती श्रावक की संगति मिले, तो मानव का भव पार हो जाएगा. हे भव्योत्तम, हे भव्य जीवा, हे उत्तम भव्य जीवा, निग्रंथ गुरु अतिशय संयमी आहे. आणि तुम्हाला चातुर्मासमध्ये कोण मिळालेले आहेत? माताजी मिळाल्यात काय? कोण मिळाल्यात? आचार्य परमेष्ठी, उपाध्याय परमेष्ठी आणि एक उत्तम श्रावकोत्तम. कोण? वात्सल्य सागर महाराज श्रावकोत्तम, 11वा प्रतिमाधार आहे म्हणून श्रावकोत्तम. असे 2 परमेष्ठी आणि एक श्रावकोत्तम असं 3 जण मिळाले आहेत. आणि ह्या भव्य जीवा निग्रंथ गुरूंच्या संयमी मिळाल्यानंतर
देवाप्त. देवाप्त, आप्त हे अरिहंत भगवंतांना म्हटलं जाते. कुणाला? अरिहंत भगवंतांना. आणि ह्या भगवंतांच्या शरणसुद्धा तुम्हाला मिळालेले आहे. कारण गावामध्ये 3 मंदिर आहेत. कुठले? आदिनाथ, पार्श्वनाथ, महावीर, सुपार्श्वनाथ, नाही ना? हां, पार्श्वनाथ. असे 3 मूल नायक मिळालेले आहेत. श्रावक, व्रती श्रावक की संगती मिळे. आता तुमच्या गावामध्ये व्रती श्रावक प्रतिमाधारी किती जण आहे? 3. बरं. आता 3 श्रावक आहे, परंतु 3 रत्नत्रयाला सम्यक ज्ञान, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य, सम्यक दर्शन ज्ञान, चारित्र्य रत्नत्रयाला धारण करायला पाहिजे. आणि ह्या श्रावकोत्तम ह्या संगती मिळाल्यानंतर आपण त्या व्रतांचं नियमांचं पालन करत दीक्षा घेऊन उत्तम संलेखना जर का धारण केलो, उत्तम संलेखना जर का झाली, तर हा जीव जास्तीत जास्त श्रावक अवस्थामध्ये 32 भावामध्ये तो जीव मोक्षाला जातो. आणि मुनी अवस्थामध्ये उत्कृष्ट संलेखना जर का झाली तर जास्तीत जास्त 7 ते 8 भावामध्ये हा जीव मोक्षाला जाऊ शकतो. मग आपण विचार करा, मग 32 भाव चांगलं काय 7-8 भाव चांगलं? 7-8 भाव घरात बसून, कपड्यामध्ये राहून, घरात बसून नाही. जोपर्यंत संयमाला धारण करणार नाही तोपर्यंत मोक्षमार्ग सुरू होत नाही. म्हणून विचार करा, आपण देव, शास्त्र, गुरु यांच्या संगती मिळाल्यानंतर त्याला आपण धारण करून त्याप्रमाणे जर का आचरण केलो तर आपल्याला लवकरात लवकर मोक्ष मिळणार आहे. पुढे सांगतात, शिवमार्ग जिन भाषियो किंचित जानो सोय अंतिम समाधी मरण करी चौगती दुःख क्षय होय. हे नर, शिव अर्थात मोक्ष का मार्ग जिन धर्म में कहाँ है, थोड़ा सा भी जानने वाला है तो वह जीव अंत में समाधि मरण करेगा और 4 गतियों का क्षय कर देगा. हे नर, हे मनुष्य, शिव म्हणजे मोक्ष, ह्या मोक्ष मार्गाचं, ह्या जिन धर्माचं आपण जर का त्या मार्गानं चालत गेलो, म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य याला धारण करून आपण त्याप्रमाणे चालत गेलो तर थोडंसं आपण जिन धर्माच्या व्रतांना, अनुव्रतांना आपण जर का पालन थोडं करत गेलो तर भविष्यामध्ये महासागरासारखं अतिशय पुण्याचा लाभ होतो. आणि जीवनाच्या अंतिम वेळी म्हणजे समाधी मरण केल्यानं, मागाशी जसं सांगितलं, तर श्रावक अवस्थामध्ये जर का उत्तम समाधी जर का झाली तर जास्तीत जास्त 32 भावामध्ये मोक्षाला जाऊ शकतो. आणि साधू अवस्थामध्ये उत्तम संलेखना, सम्यक दर्शन सहित जर का झालं तर हा जीव जास्तीत जास्त 7 ते 8 भावामध्ये मोक्षाला जातो आणि 4 गतीच्या बंधनाचं तो क्षय करतो. म्हणजे नरगती, तिर्यंच गती, मनुष्यगती, देवगती, हे 84 लाख योनीमध्ये फिरण्यासाठी 4 गती आहेत. ह्या गतीचं पूर्णपणे तो क्षय करतो आणि मोक्षाला जातो. ह्या प्रकारे पंडित ज्ञानत्रयजी कृत छडालामधील 6व्या ढालीमधील 7 छंद इथं झालेले आहे. बाकीचं परत पाहूया. ओम.